बोसुगडे. कुठून आले तुम्ही? कराड सातारा. कराड सातारा. घासाघाशीमध्ये हरण्याने 1 नंबर केला. हां. मित्रांनो, आपण समोर बघतोय आताच झालेल्या पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा फायनलचा मानकरी हरण्या बैल 622. आज आपण एक निवांत फेरी मारली आज हरण्याच्या गोट्यावरती आणि बघू शकता समोर आपला हरण्या आहे आणि इकडे त्याला मच्छरांचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्यासाठी टूर पण केलं आहे आणि मोकळ्या हवेमध्ये घराच्या समोर इकडं घरात सगळे मित्रमंडळी बसले चर्चा करायला. आणि इकडं आपला हरण्याने आतापर्यंत महान भारत केसरीचा किताबसुद्धा आपल्या नावे केला आहे आणि पुसेगावचा हिंद केसरीचा फायनलचा मानकरी घरणिकेचा राजा आणि आपला द्वारलीचा हरण्या आणि फायनलचा किताब मिळवला. आणि आता आपण बबलू दादा पण भेटले नाहीत आपल्याला, पण आपण नक्कीच बघू शकता. मित्रांनो, महान भारत केसरीच्या विजेत्यानंतर आपला पुसेगावचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी झालेला हरण्या, तर याची थोडी स्टोरी खूप इंटरेस्टिंगच आहे आणि 2 शर्यती चांगल्या पद्धतीच्या केले त्यांनी. बिनजोडलासुद्धा चांगला पळतो आणि दादांची मुलाखतसुद्धा आपण बघितली आहे भरपूर वेळा, कारण की बिनजोडला चांगलं नाव केलं आता मुंबईमध्ये आणि पुढेसुद्धा करत राहील अशी आपण अपेक्षा बाळगूया. आपण फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण खूप ॲग्रेसिव्ह बैल आहे एकदम. तर पकडतानासुद्धा खूप दमछाक झाली आमची, कारण की ॲग्रेसिव्ह बैल आहे एकदम. कारण की आपल्याला पुसेगावचं मैदान वगैरे असताना असं आपल्याला निवांत बैल बघता येत नाही आणि काय होतं की गर्दी एवढी असते की त्याच्यामध्ये प्रत्येकाला बैलाला पकडणं आणि त्याशी फोटो काढायला देणंसुद्धा दादांना पण जमत नाही, त्यांच्या नियोजनवाल्यांना पण जमणार नाही. पण तुम्ही नक्कीच द्वारली गावचा जो गेट आहे त्याच्या बाजूला रस्ता आहे, रस्त्याच्या बाजूलाच हरण्या 622चा मोठा बॅनर लावला आहे महाभारत केसरीचा. तर तुम्ही द्वारली गावाच्या इकडे आलेत तर तुम्हाला 100% तो बॅनर दिसेल. तिथून थोडासा आतमध्ये आल्यानंतर लगेच हरण्याच दिसेल तुम्हाला, कारण की रस्त्यावरून सुद्धा बैल दिसतो आपल्याला आणि मजा येते आपल्याला. आणि मित्रमंडळीसुद्धा खूप छान आहेत, त्याने खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला समजून घेतला आणि हरण्याला फ्रीली सोडलं की तुम्ही हवं ते फोटो वगैरे व्हिडिओज वगैरे घ्या बोलले. तर दादांनी सांगितलं आहे, त्यामुळे मला दादांचेसुद्धा धन्यवाद मानूया. मित्रांनो, इथे हरण्याच्या मालकीनसुद्धा आहेत, तर आत्ता खायला त्याला दिलेलं आहे आणि हरण्या आपला खाऊन घेतो आहे. मित्रांनो, जे इकडे येतील ना गोट्यावरती बैलासाठी तेव्हा चहाची सुद्धा सोय होती यांच्याकडे हरण्याने फुलेर मामांच्याकडे. आणि माझा मित्र पण होता आणि आम्ही आलो होतो 2 जण हरण्याला भेटायला. सगळे मित्र सवंगडी त्यांचे बसले तिकडे आणि संध्याकाळी जेव्हा मालकीनमध्ये त्याला खा म्हणून सांगतायत, तर तो बघतो इकडे तिकडे आणि खायला तो थोड्या वेळाने त्याचा मूड झाल्यावर. आता मित्र आहे, त्याला कालवून मध्ये त्याला हलवून द्यायला लागतं ते खाण्यासाठी, कारण की त्याला खाण्यासाठी चांगलं जमलं पाहिजे व्यवस्थित म्हणून. मित्रांनो आज खूप मजा आली. आपला पुसेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी हरण्या याच्या गोट्यावरती आपण आलो होतो आणि बघू शकता ढाली आहेत. जुना बैलपोळा मैदान तर्फे माळशिरसची ही ढाल आहे. 4/7/2023 2 नंबरचा मानकरी. आणि इकडे आपण बघू शकता श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव, त्यानंतर श्री सेवागिरी हिंद केसरी मैदान 2024. अशी मस्त ढाल आहे, खूप आकर्षित आहे, लोकांना हवीशी वाटते. आणि ही ढाल मिळवण्यासाठी मित्रांनो काही जणांची कितीतरी बैलं घ्यावी लागतात, किती काय करावं लागतं आणि ही ढाल हरण्याच्या नशिबी आली. त्यामुळे बबलू शेठ आपले बबलू मामा त्यांचेसुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि हा त्याचा पूर्ण गोटा आहे. तर इकडे फॅनची सुविधा वरती आहे आणि खाली सुद्धा त्याला बसण्यासाठी खूप चांगलं असं
छान असं सुंदर गोटा पण बनवला आहे त्याचा. सर्वांच्या हृदयामध्ये तो कायमस्वरूपी स्थान मिळवला आणि मुंबईचा बिंजोडसुद्धा असू दे किंवा महान भारत केसरीची थार गाडी असू देत, ही सुद्धा तू कमवलंस. त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि पुस्तिकाचा 1 नंबरचा मानकरी झाल्यानंतरला आम्हाला खूप खूप खुशी झाली. आणि तुझं नाव असंच महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहू दे आणि बबलूदादांचं पण नाव तू असेच पुढे नेशील अशी तुझ्याकडून अपेक्षा आपण बाळगते. आपण आलो होतो हरण्या 622 ह्याच्या गोट्यावरती आणि त्याचे फॅन्स मंडळी आलेत आपल्याला हरण्याला भेटायला. तर मित्रा, तुझं नाव काय? स्वप्नील पोसुगडे, कुठून आले तुम्ही? कराड सातारावरून खास हरण्याला भेटायसाठी आले. भेटायसाठी. किती वर्षाचा तुमचा आणि हरण्याचा आता म्हणजे ओळख आहे? वर्षाची हरण्याची ओळख म्हणजे ज्यावेळी हरण्या महान भारत केसरी झाला त्यापासून हरण्याची ओळख झाली. त्यामुळे गेल्या टाइमला पण आम्ही महान भारत केसरीला हरण्यासाठी आलो होतो इथं. आता पण पुसेगावमध्ये 1 नंबर केला. त्यासाठी हरण्याचा बघण्यासाठी हरण्याला भेट देण्यासाठी आम्ही इथं पोहोचलो. नंतरला मग आता समजा महान भारत केसरी जेव्हा विन झाला त्यावेळेला म्हणजे कसे तुमचं रिॲक्शन कशी होती दादा त्यावेळेला? महान भारत केसरी विन झाला त्यावेळी कसं म्हणजे हा बैल जेव्हा अगोदर ओळख नव्हती आमची. ज्यावेळी महान भारत केसरी मध्ये आला त्यानंतर आमच्या बैलाची ओळख झाली. त्यावेळीचे रिएक्शन आणि ह्यावेळीचे रिएक्शन बैलाची वेगळीच आहे. कारण ज्यावेळी पुसेगावमध्ये 1 नंबर होतो त्यावेळी ओरिजिनल हिंद केसरी म्हणलं जातं महान भारत केसरीपेक्षा. त्यामुळे जेव्हा पुसेगावमध्ये हिंद केसरी होतं ते वर्षभर हिंद केसरीचा मान भेटतो ओरिजिनल हिंद केसरी. हो, त्यामुळे हा मान आपल्या हरण्या बैलाला भेटलेला. हो. आणि जेव्हा आता पुसेगावचं फायनल जेव्हा चालू होतं तेव्हा म्हणजे तुम्हाला त्या मनामध्ये कसं म्हणजे एक प्रकारे कशी भावना तयार झाली होती त्यावेळेला? भावना म्हणजे एक तर पब्लिकनं पळणारा बैल आहे. त्यामुळे आतल्या फाटीमध्ये बैल लागला त्यामुळे बघत होतो. त्यामुळे शेवटी घासाघाशीमध्ये हरण्याने 1 नंबर केला. तर मित्र, तुझं कसं रिॲक्शन होतं ज्यावेळेला पुसेगावचा हिंद केसरीचा फायनल जेव्हा फेरा सुटला त्यावेळेला तुझं कशा पद्धतीची रिॲक्शन होते आपल्या हरण्याबद्दल? म्हणजे आम्ही तेव्हा फायनल बघत होतो. 11 गाड्या पळत होत्या. 11 गाड्यामधून 9 नंबर किती नंबरला हरण्याची गाडी होती? 6 नंबर फाटीतून होती. हो, घासाघाशी फायनल चालू होती. त्यामध्ये हरण्याने 1 नंबर, अंतिम टप्प्यात हरण्याने 1 नंबर केला. तर त्यावेळेला म्हणजे हरण्या जिंकल्यानंतर तुझं रिॲक्शन कसं होतं? रिॲक्शन भारी होतं का? तर महान भारत केसरीच्या टायमिंगला पण आम्ही इथं आलेलो भेटायला. शेट पण हेमंत फुलारे, बबलू शेट ते पण चांगले. म्हणजे कसं पहिल्यापासून त्यांना म्हणजे आल्यानंतर थोडंसं बरं वाटतं इथं. म्हणून आम्ही हर टाईमला काय बघतो झालं की इथे येतो भेटायला हरण्याला. बरोबर. आणि पुसेगावच्या फायनल नंतर आता तू भेटायला आलायस आज, तर नक्कीच नेक्स्ट टाइमला सुद्धा जेव्हा येशील आम्ही येणारच ना. आणि असा सदस्य म्हणजे असं तो वर्षभर बैल कायम पळत राहावा, कायम असंच गुलामध्ये राहावा है ना. तर हे मित्र होते आपले. मित्रांनो बघू शकता ही गाडी आपल्या हरण्याची आहे, म्हणजे हरण्याच्या मालकांची आपल्या बबलूदादांची आहे. आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे की भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत विजेता महान भारत केसरी आणि हरण्या 622. आणि हा साहिल प्रतिष्ठानचा आहे आणि हा साहिलचा फोटो आहे त्याच्यामध्ये. आणि हरण्याचा सुद्धा फोटो इकडे आहे आणि थार इथे लावलेली आहे. हे अशा गाडीवरचं पण बॅनर आहे त्यांचा. खूप छान आणि सुंदर वाटतं एकदम.